सुप्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाचे दावे मान्य केलेले आहेत. सत्ताधारी पक्ष दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये त्यांच्या जागा आणि मतांची टक्केवारी लक्षणीय वाढवेल असं भाकीत प्रशांत किशोर यांनी केलंय. कर्नाटक वगळता दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये भाजप पक्ष खूपच कमकुवत आहे. त्या आधारावर त्यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष असं महत्त्व आलेलं आहे. त्यात एनडीएनं 400हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलेलं आहे, तर एकट्या भाजपनं 370हून अधिक जागा जिंकण्याचं ठरवलेलं आहे. नेमकं काय म्हणालेले आहेत प्रशांत किशोर? भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळेल का? काँग्रेसची पिछेहाट होणार का? सर्व प्रश्नांची या व्हिडिओमध्ये उत्तरं शोधणार आहोत. त्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी काही भाकितं केलेली आहेत. त्याची आता चर्चा सुरू झालेली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला त्यांनी मुलाखत दिली. त्यात त्यांनी मांडलेले मुद्दे महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नंबर 1 पक्ष बनणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे. तेलंगणामध्ये भाजप पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर राहू शकतो. तामिळनाडूमध्ये भाजपची मतांची टक्केवारी ही दुहेरी आकडे होऊ शकते. लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, बिहार आणि केरळ या राज्यामध्ये प्रत्येकी 204 जागा आहेत. 2014 किंवा 2019 मध्ये भाजपला या सर्व राज्यांमध्ये मिळून 50 जागांचा आकडाही पार करता आलेला नव्हता. विरोधकांच्या सुस्त आणि कमकुवत रणनीतीमुळे भाजपला दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. या दोन भागामध्ये 2019च्या तुलनेत पक्षाची मतांची टक्केवारी आणि जागा या वाढू शकतात. ही दोन क्षेत्र आहेत जिथं पक्षाची पकड कमकुवत आहे असं प्रशांत किशोर यांचा दावा आहे. शिवाय 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे निकाल न मिळाल्यास राहुल गांधींनी पद सोडण्याचा विचार करावा असा सल्ला प्रशांत किशोर यांनी दिलेला आहे. काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी राहुल गांधी गेली 10 वर्ष अयशस्वी प्रयत्न करत आहेत. असं असतानाही त्यांनी ना राजकारणापासून ते दुरावले ना इतर कोणाला पक्षाचा चेहरा बनवू दिला. माझ्या मते हे लोकशाहीला धरून नाही. प्रशांत किशोर खरं तर काँग्रेसच्या अधिक जवळ आहेत असं त्यांनीच काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. काँग्रेससोबत काम करण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली होती. त्याच काँग्रेसला त्यांनी काही सल्ले दिलेले आहेत. राहुल गांधींविषयी ते काय म्हणतात बघा. तुम्ही म्हणजेच राहुल गांधी गेल्या 10 वर्षांपासून तेच काम करत आहात आणि त्यात यश मिळत नाहीये, तेव्हा ब्रेक घेण्यात काहीही गैर नाहीये. तुम्ही दुसऱ्याला 5 वर्षे काम करू द्या. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधी यांनी काय केलं? 1991 मध्ये त्या राजकारणापासून दूर राहिल्या. काँग्रेसची जबाबदारी PV नरसिंहराव यांच्याकडे देण्यात आली होती. त्याचा परिणाम तुम्हा सर्वांना माहीत आहे असं प्रशांत किशोर म्हणालेले आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर त्यांनी विशेष करून जोर दिलेला आहे. म्हणजे यावेळी राहुल अमेठीतून लढणार नाहीत. त्यावर ते काय म्हणतात बघा. काँग्रेसची लढत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशात आहे. मात्र त्यांचे नेते मणिपूर आणि मेघालयला भेट देतात. UP, बिहार आणि मध्य प्रदेशात जिंकले नाही तर वायनाडमधून जिंकून फायदा नाहीये. केवळ केरळ जिंकून तुम्ही देश जिंकू शकत नाहीत. अमेठी सोडल्यानं चुकीचा संदेश जाईल. जगभरात चांगल्या आणि महान नेत्यांची खासियत आहे की त्यांच्यात काय कमतरता आहे हे त्यांना माहीत आहे. ते नेहमी त्यांच्या उणिवा आणि अपूर्णता सुधारण्याचा प्रयत्न करत असतात. पण राहुल यांना वाटतं की त्यांना सर्व काही माहिती आहे. जर तुम्ही मदतीची गरज ओळखत नसाल तर तुम्हाला कुणीही मदत करू शकत नाही. मला विश्वास आहे की राहुल गांधींना असं वाटतं की त्यांना योग्य वाटेल ते करू शकतात, पण हे शक्य नाही असं राहुल गांधी यांच्याविषयी प्रशांत किशोर यांनी मत व्यक्त केलेलं आहे. 2019च्या निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तेव्हा त्यांनी माघार घेऊन पक्षाची जबाबदारी दुसऱ्या कोणाकडे तरी सोपवणार असल्याचं लिहिलं होतं. मात्र त्यांनी जे लिहिलं त्याच्या उलट काम ते आता करतायत.
काँग्रेस आणि त्यांचे समर्थक कोणत्याही व्यक्तीपेक्षा मोठे आहेत. वारंवार अपयश येऊन देखील आपण पक्षाचं नेतृत्व करणार असा आग्रह राहुल यांनी धरू नये अशी भूमिका प्रशांत किशोर यांनी मांडलेली आहे. तसंच राहुल यांच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह देखील त्यांनी उपस्थित केलेले आहे, ज्यात त्यांनी निवडणुकीतल्या पराभवासाठी निवडणूक आयोग, न्याय व्यवस्था आणि मीडियाला जबाबदार धरले. ते म्हणाले की अंशतः खरं असू शकतं हे, पण हे संपूर्ण सत्य नाहीये. 2014च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत असताना 206 जागांवरून 44 जागांवरती आली होती आणि भाजपचा विविध संस्थांवर फारसा प्रभाव नव्हता. ही वस्तुस्थिती त्यांनी निदर्शनाला आणून दिली. त्यांनी आणखी एक दावा केलाय की राहुल गांधी असोत, अखिलेश यादव असोत किंवा तेजस्वी यादव, त्यांच्या पक्षानं त्यांना नेता म्हणून स्वीकारलेलं असेल, पण जनतेनं त्यांना स्वीकारलेलं नाही. अखिलेश यादव समाजवादी पक्षाला विजयापर्यंत नेण्यात यशस्वी झालेत का, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे. म्हणजेच घराणेशाही हा मुद्दा लोक गंभीरतेनं घेतात असा त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे. पंतप्रधान मोदींचं उदाहरण देताना प्रशांत किशोर काय म्हणाले? नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये त्यांचं गृहराज्य गुजरातसह उत्तर प्रदेशमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. कारण जोपर्यंत तुम्ही हिंदी पट्टा जिंकत नाहीत किंवा हिंदी पट्ट्यात आपलं अस्तित्व प्रस्थापित करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही भारत जिंकू शकत नाहीत, असं प्रशांत किशोर मोदींबाबत म्हणाले. प्रशांत किशोर यांची मुलाखत सध्या चर्चेचा विषय बनलेली आहे. निवडणुका समोर आहेत. अशाच परिस्थितीमध्ये काँग्रेस समोरच्या अडचणी देखील वाढताना दिसत आहेत. त्यात रणनीतिकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी आपल्या अभ्यासातून जी मतं किंवा वास्तवता समोर ठेवली आहे, ती काँग्रेससाठी चिंतनाची बाब म्हणावी लागेल. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.